इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडे तब्बल 429, शिवसेनेकडे 150, तर शिवशाहू विकास आघाडीकडे 227 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 100हून अधिक जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे। उमेदवार निश्चित करण्यासाठी महायुतीतील भाजप शिवसेनेबरोबरच विकास आघाडीनेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। मात्र जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। वरिष्ठ पातळीवरूनच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होतीये। 16 प्रभागातून 65 सदस्य निवडून द्यायचे आहेत। मात्र महायुती आणि शिवशाहू विकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे। जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसल्याने इच्छुक सैरभैर झालेत। महायुतीतील केवळ भाजपकडे 429, शिवसेनेकडे 150 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे, तर शिवशाहू विकास आघाडीकडे 227 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडेही 100हून अधिक जणांनी मागणी केली आहे। भाजपकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांनी भाजप कार्यालयात मुलाखती घेतल्या। तर शिवशाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती शशांक बावचकर, मदन कारंडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, मलकारी लवटे यांनी काँग्रेस कमिटीत घेतल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखही इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। महायुतीतील भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं चित्र निश्चित झालं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वतंत्र भूमिका घेतली आहे, तर महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी एकत्र येऊन शिवशाहू विकास आघाडीची स्थापना केली आहे। महायुतीतील घटक पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरूनच ठरणार आहे। त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारी निश्चितीकडे सर्वांचं लक्ष लागलंय।